नमस्कार. खूप आनंद होतोय की माझ्याबरोबर याच महाविद्यालयामध्ये एक 2 वर्ष मागे असलेला माझा मित्र अजित आज खूप मोठा नावलौकिक त्याने आपल्या व्यवसायात मिळवलेला आहे आणि त्याच्याबरोबर गप्पा मारण्याची एक छान संधी मला या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. खरंच खूप आनंद होतोय. हा आनंद काय आहे ते कदाचित तुम्हाला 25-30 वर्षानंतर कळेल, जेव्हा तुम्ही आमच्या जागी असाल. खूप छान वाटतंय. मगाशी अजितने सुद्धा म्हटलं की आम्ही जेव्हा या कॉलेजमध्ये होतो तेव्हा फक्त हा खालच्या भाग तेवढा होता, वरचा भाग उभा राहायचा होता. ही गोष्ट सांगतो मी 34 वर्षापूर्वीची. 91ला माझं पासआउट आणि साधारण 93ला अजितचं पासआउट. खरंच काय योगायोग आहे बघा. मगाशी ठाकूर सरनी पण सांगितलं, त्यांनी या अंकाचं नाव दिलं भरारी आणि भरारीचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. या माणसानं इथून जी भरारी व्हाया मुंबई केनिया घेतली, त्याचा प्रवास आपण उलगडणार आहोत. त्याचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मापसेकर सर आहेत, दीपक आहे, अमोल आहे. आपल्या सहकार्याचा हा प्रवास त्यांना माहिती आहे, पण तुमच्यासोबत तो ऐकण्यात जी काय गंमत आहे, तुमच्यासोबत ऐकण्यात जी काय मजा आहे, ती अनुभवण्यासाठी फार लांबून ही मंडळी इथं आली आहेत आणि तो प्रवास आपण या ठिकाणी उलगडणार आहोत. सर्वप्रथम एकदा जोरदार टाळ्या माझ्या मित्रासाठी. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या या टाळ्यांची ऊर्जा तितकी जबरदस्त आहे ना की ही जी मुलाखत आहे ती नक्कीच तुम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आणि ह्या वातावरणात ह्या ज्या काही पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत मागापासूनच्या, आणि त्या आपल्याला जाणवत आहेत की अगदी सुरुवातीला स्मार्ट बोर्डचं उद्घाटन यांचे बंधू डॉक्टर GT राणे यांच्या हस्ते झालं आणि तिथून इथे यांच्या मातोश्रींच्या हस्ते भरारी अंकाचं प्रकाशन झालं आणि पूर्ण फॅमिली, राणे फॅमिली या ठिकाणी आहे. अजित, तुझं खूप मी मनापासून स्वागत करतो आपल्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये. सांगिर्डेवाडी, आपण मागे जाऊ 30-40 वर्ष मागे जाऊ. सांगिर्डेवाडीत तुझा जन्म आणि मगाशी बऱ्याचशा गोष्टी आवटे सरने सांगितल्यात, पण त्या अजितच्या तोंडून ऐकणं आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. कसं होतं बालपण, कसं होतं शिक्षण, कुडाळ हायस्कूल, कुडाळ कॉलेज? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझी आई सहसा कुठल्या कार्यक्रमाला येत नाही. मला वाटतं पहिलाच कार्यक्रम असेल ती आज हजर आहे. माझे मिसेस पण आहेत उपस्थित. आमचे सगळे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला म्हणजे घडवलं, आणि माझी मित्रमंडळी पण इथे आली आहे त्यावेळेचे आणि आताचे मित्र आहेत. आणि तुम्ही सगळेजण, तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल फारच धन्यवाद. तर निलेश सर, तुम्ही जे विचारलं त्याची आता मी सुरुवातच करतो. मी अतिशय म्हणजे आमचं गरीबच कुटुंब त्यावेळेचं. सांगिर्डेवाडी म्हणजे इथून जवळच आहे. एक अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे कॉलेजपासून. तिथे माझा जन्म झाला. शिक्षण सांगिर्डेवाडीच्या मराठी शाळेमध्ये 1ली ते 4थी. त्याच्यानंतर 4थी झाल्यानंतर 5वी मध्ये मी कुडाळ हायस्कूलमध्ये आलो. 5वी ते 12वी हा प्रवास होता. जेव्हा वय वर्ष 11 होतं त्यावेळी वडील वारले आणि म्हणजे जो काय आधार होता तो पण म्हणजे गेला. वडील कुठे कामाला वगैरे होते की काय? मिलमध्ये कामाला होते आणि मुंबईला होते. असंच म्हणजे
खानावळीमध्ये राहायचे आणि अगदी म्हणजे जेमतेम होतं सगळं. पण जो काय आजार होता तो पण गेला. ओके. मी कुटुंबातला म्हणजे मोठा मुलगा आणि आम्ही 4 भाऊ होतो. अशा वेळी काय करणार अशी परिस्थिती होती आणि शेती हेच उत्पन्न होतं आणि शेती त्यावेळेची सुद्धा म्हणजे अगदी भात शेती, जेमतेम शेती, दुसरं काहीही उत्पन्न नाही आणि काही करू पण शकत नव्हतो अशी परिस्थिती होती. तर 12वी कुडा हायस्कूलमध्ये केली. त्याच्यानंतर पुढे काय करणार, तर पुढे कॉलेज, हेच कॉलेज आणि त्यावेळी BSc नव्हतंच, म्हणजे BCom आणि BA. आणि काय करायचं आमच्यासारख्या म्हणजे त्यावेळेच्या माहीतच नव्हतं, गायडन्स काय नव्हतं. तर म्हणजे BCom, तिकडे 12वी कॉमर्स केला, तर इथे BCom झालं. FY, SY, TY या कॉलेजमध्ये केलं. आज जिथे माझे मित्र सगळे विद्यार्थी बसलेत, मी पण तिथेच बसायचो आणि BCom झालो ह्या कॉलेजमध्ये. आता BCom झाल्यानंतर काय करणार काहीच माहीत नव्हतं. काय करणार, कसं करायचं, कुठे जायचं, नोकरी केलीच पाहिजे असं म्हणजे ते होतच तसं. पण कुठे करायची, कसं काय करायचं काहीच माहीत नाही. तर जसं मग अशी सर म्हणाले त्याप्रमाणे की मुंबईला जायचं. BComचा पेपर टाकला आणि अगदी त्याच्या दुसऱ्या आठवड्यातच, त्यावेळी ट्रेन पण नव्हती, हो, ST मध्ये बसलो, लालपरी. हो. आता थोडस मालवणी पण बोलतो, म्हणजे म्हणजे सगळ्यांना कळ, कोणाकोणाच्या घराकडे जाऊ खयाकडे गेल्यानंतर मग त्यांना देतलच काय. असे एका गोंट्यामध्ये 13 फणस घातले, ते तेवढे जेमतेम बसत होते. 13 फणस कोणत्या बारकेभर आणि पायात स्लीपर, एक हातात बॅग, असं करून मुंबई गाठली. तर मुंबईला कुठे जाणार माहित नाही, काहीच माहिती नाही. बरं कोणाच्या दारावर जाणार हे पण माहित नाही आणि मुंबईची सुद्धा माहिती नव्हती. ज्या ज्या ठिकाणी गेलो तिकडून नकारच मिळाला. आणि सांगायचं म्हणजे आता माझे काका आणि मामा खूप आहेत, त्यावेळी नव्हते. तर काहीच माहित नाही, कसं जायचं, कुठे जायचं, काय करायचं. शेवटी तिकडे एक कांजूर मार्ग म्हणून आहे, तिथे माझे चुलत काका राहायचे. त्यांची अगदी बिकट परिस्थिती होती. त्यांना तसं काही दोष देता येणार नाही, पण ते पण अगदी म्हणजे तुटपुंजी जी चाळ असते, म्हणजे त्या चाळीमध्ये अशी परिस्थिती असते की मागून एक शिडी असते, खाली मालक राहतो, समोर गटार, पुढे पण गटार, अशी परिस्थिती. आणि त्या चाळीमध्ये ते भाड्याने राहायचे त्या मालकाकडे. झोपडपट्टीतली गोष्ट आहे तीच अक्षरशः, म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती. पण मला दुसरा आधारच नाही होता. बरोबर. म्हणजे वॉशरूमला सुद्धा जायला ती जशी लाईन म्हणतो तशीच. तर त्यांच्याकडे शेवटी मी राहिलो, म्हणजे मी जबरदस्तीने राहिलो त्यांच्याकडे, कारण आधारच नाही होता. म्हणजे रात्री तो मालक खालून कडी लावायचा, म्हणजे वर मी त्या गॅलरीत झोपायचो. बाहेरच्या वरची एक 10 बाय 10ची खोली, त्याच्यात एक एवढीशी गॅलरी असते, त्याच्यात ते सगळे गाणवळे टाकले, त्याच्यात झोपायचं. त्यांच्याकडे मी पेईंग गेस्ट, म्हणजे ते भाड्याने राहायचे. अशा परिस्थितीमध्ये करणार काय. बरं, आपण जेव्हा इथे त्यावेळी BCom व्हायचो, तर आपलं शिक्षण पूर्ण मराठीतच होतं. म्हणजे मुंबईला गेल्यानंतर मला कळलं की घसाऱ्याला डेप्रिशिएशन म्हणतात, म्हणजे इथून आमची सुरुवात होती. म्हणजे पूर्ण मराठीमध्ये शिक्षण होतं. त्यामुळे कुठे जरी इंटरव्ह्यूला गेलो तरी मुंबईमध्ये त्यावेळी सुद्धा इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू व्हायचे. त्यामुळे हे प्रयत्न सुरू होते, म्हणजे गेल्यानंतर आता करणार काय, नोकरी करू कस होईल, त्याच्याशिवाय होताला कसा, खय करू काही, काय करू काही, काय नाही. मग एका ठिकाणी 2-3 महिने जॉब केला, समाधानी नाही. पुढे ती सोडली, दुसरी केली. एक 7-8 जॉब 1.5 वर्षामध्ये बदलले. काय पगार काय मिळायचे त्यावेळी? 1200 रुपये पगार मिळायचा. ऐका, 1100-1200 रुपये हायेस्ट. आणि त्याच्यामधून ज्यांच्याकडे मी राहायचो त्यांना मी 500 रुपये महिन्याला द्यायचो, कारण त्यांची तशी परिस्थिती बिकटच होती. आता 700 रुपयामध्ये मला इथे सुद्धा घराकडे पाठवायचं, कारण माझे 3 भाऊ इथे शाळेत शिकत होते, घरी आई होती, काहीतरी. आणि आपल्या शेतीमध्ये काहीच उत्पन्न नव्हतं, काय करायचं काहीच मार्ग मिळत नव्हता. मग नंतर मी बघितलं, आणि त्यावेळी मी सांगतोय साधारण 1993-94 ची गोष्ट. तर सगळे लोक बाहेर जात आहेत, दुबईला जात आहेत, कोण सौदी अरेबियाला जात आहेत आणि पैसे कमवत आहेत. ही एक फॅड होतं त्यावेळी.
म्हणून मग मी म्हटलं मी पण प्रयत्न करतो, कारण थंय रावले तर माझा काय हौसा नाही या माका कळत होता. बरोबर. त्यामुळे खैतरी जाऊ भया, खय जाऊ भया माहित नाही, खैतरी बाहेर जाऊ भया आणि पैसे कमवू भया, खयच्या देशात जाऊ भया माहित नाही. एक मिनिट फक्त, इथून आपण म्हणजे आता सुद्धा मुलं शिकतात, मुंबई गाठतात रोजगारासाठी, पण अजित त्याच्या पुढचा विचार करत होता की फक्त मुंबई नाही, की त्यासाठी अख्खं जग ओपन होतं आणि त्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते. 30 वर्षापूर्वीचं सांगतोय मी. आता ते जग जवळ आलंय वगैरे गोष्ट वेगळी, त्यावेळी सोर्सेस पण कमी होते, रिसोर्सेस कमी होते, तरी सुद्धा हा विचार त्या काळात या 20 वर्षाच्या मुलानं तेव्हा केला होता पुढे. बरोबर. आणि जर मी नाही गेलो, माझं काहीच होणार नाही, माझं भलं, माझा विकास काय होणार नाही. माझ्या मागे 3 भाऊ आहेत, त्यांचंही काय होणार नाही, ही पण जाणीव होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथून निघायचं. मग एवढे जॉबसाठी अप्लाय चालू केलं, म्हणजे ते नोकरी छोट्या छोट्या नोकऱ्यांमध्ये करत होतो, थोडा तिथे एका टाटामध्ये पण होतो, पण ते टेम्पररी जॉब होता, काहीच नाही होतं. म्हणजे तर भरपूर अप्लाय, इथे जा तिथे जा, दिवसाला 20-25 ठिकाणी जा, अप्लाय करा, कारण सगळ्या ठिकाणी नकारच यायचं, कारण आपल्या त्या सीव्ही मध्ये काहीच नव्हतं. मराठीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन बीकॉम केले, कोण विचारणार तुम्हाला? तुमची नोकरी फार पडतं म्हणजे एखादी क्लर्क कुठच्या तरी सोसायटीमध्ये, पतपेढीमध्ये किंवा बँकेमध्ये, हीच तुमची तेवढ्या. आणि मला हे कळत होतं की मी तेवढीच उंची गाठू शकतो आणि मला कुठेतरी उंच भरारी मारायची होती, हे नक्की होतं. आणि त्याच्यासाठी माझी जिद्द होती. अतिशय कष्ट केले, एवढ्या इंटरव्ह्यूज दिल्या, आणि ते बाहेर जायला भरपूर त्यावेळी ऑफिस. पण ते इंटरव्ह्यूज देण्यासाठी तुम्हाला कुठून माहिती मिळत होती? त्याच्यासाठी ना, त्यावेळी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, खास करून आउट ऑफ इंडिया जायचं असेल, तर बरेच एजंट्स असतात, आणि त्यावेळी ते न्यूजपेपर्स पण यायचे. त्याच्यातला एक न्यूजपेपर असायचं, त्याचं नाव होतं असाइनमेंट अब्रॉड टाइम्स. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त अब्रॉडच्याच वॅकन्सीज यायच्या. मोस्टली हे क्लेरिकल, टेक्निकल, सिनियर्स असायचे पण, आणि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये असायचे. जिथे दिसेल तिथे मी अप्लाय करायचो, कारण मला पण मार्गदर्शन कोणाचंच नाही होतं. सगळं सेल्फ, काहीच माहिती नव्हतं, पण जायचंय, करायचं आणि इथून निघायचं. जर मी इथून नाही निघालो तर तिथेच राहणार, हे मला दिसत होतं. आणि परत ते मागची कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे कठीण, पिक्चरच कठीण दिसत होतं. पुढे कसं जायचं हा प्रश्न होता. एनिवे, आता हे सगळं झालं. त्याच्यानंतर एक चांगली ऍड आली, त्याच्यामध्ये मी टाइम्स ऑफ इंडियातून, ती होती ऍड आफ्रिकेसाठी, केनियासाठी. केनिया. मला माहित नाही होतं केनिया कुठे आहे, पण जायचंय, कुठेतरी जायचंय. त्याच्यामध्ये फार चांगली इंटरव्ह्यू झाली. पहिला इंटरव्ह्यू झाला, दुसरा इंटरव्ह्यू झाला, तिसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो, आणि आता केनियाला पोहोचलो, गेलो. पण तो केनिया जाईपर्यंतचा प्रवास तो कसा होता? तो खूप कठीणच होता. पहिल्याच वेळा विमानात बसणार, हातात कपडे नाही, पैसे नाही, काय नाही. एक बॅग होती, स्लीपर पायामध्ये होतं. जी बॅग म्हणजे तुम्हाला सांगेन पुढे की ती बॅग अजूनही माझ्याकडे आहे, अगदी म्हणजे ती जपून ठेवलेली आहे. तर केनियाच्या एअरपोर्टवर उतरल्यानंतर पुढे लेफ्टला जायचंय की राईटला जायचंय हे माहित नव्हतं, अशी परिस्थिती होती. पण तरी पण गेलो. ती ज्या कंपनीमध्ये मी सिलेक्ट झालो होतो, ती कंपनी एवढी पण मोठी नाही होती, पण बेटर दॅन, म्हणजे आता इथे जे काय चाललेलं त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं होतं. बरोबर. आणि म्हटलं ऑप्शनच नव्हता ना, त्यामुळे ती ऑफर स्वीकारली. एक अकाउंट्स मॅनेजर म्हणजे चीफ अकाउंटंटची ती ऑफर होती. तिथे गेलो, त्या कंपनीमध्ये जॉईन झालो, भरपूर मेहनत केली. केनिया म्हणजे नैरोबी सिटी, नैरोबीमध्ये. तर तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही कंपनी सुद्धा म्हणजे ह्याच्यापेक्षा मी अजून पुढे जाऊ शकतो, हे मला कळत होतं. बरोबर. मग तिथे जाऊन मेहनत केली खूप. मग त्या कंपनीमध्ये 2 वर्ष काढली मी, आणि म्हटलं आता नाही, ह्याच्यापेक्षा आपल्याला भरारी मारायची. तिथे भरपूर प्रयत्न केले, आणि त्याच्यानंतर मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये CFO म्हणून जॉईन झालो. ती कंपनी फार मोठी होती. या कंपनीमध्ये मी 2 वर्षानंतर जॉईन झालो. इन बिटवीन 2 वर्षानंतर आलो, माझं लग्न झालं. जाताना माझ्या भावाला पण बरोबर परत त्यावेळी घेऊन गेलो. नवीन कंपनी जॉईन केली तिकडे. त्या कंपनीमध्ये CFO म्हणून एक 3-4 वर्ष एवढी मेहनत केली, आणि कंपनीने ती मॅनेजमेंट फार चांगली होती.
त्यांनी बघितलं की इज द राईट कॅन्डिडेट. येस. आणि त्या माझ्या मेहनतीला त्यांनी म्हणजे अगदी साथ दिली आणि मला त्याच वेळी कंपनीचं सीईओ म्हणून अपॉइंट केलं. क्या बात आहे. म्हणजे सीईओ म्हणून अपॉइंट केल्यानंतर अक्षरशः म्हणजे तुमच्या पगारामध्ये एवढा फरक पडतो. सीएफओ होता, त्याच्या एक 10-15 पटीने तुमचा पगार होतो, पण तेवढ्या 10-15 पटीने जबाबदाऱ्या पण येतात. त्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि परत कंपनीमध्ये ज्या घरात नोकर म्हणून गेलो त्या घराचा मालक झालो अशी गोष्ट झाली. पण याच्यासाठी ते सहजासहजी झालं नाहीये. त्याच्यामध्ये म्हणजे बरेच म्हणजे हार्डवर्क त्याच्यामध्ये आले. तर नंतर मग त्या पदाची धुरा घेतली मी सीईओ आणि त्या कंपनीमध्ये भरपूर काम केलं, अफाट मेहनत केली आणि ती कंपनी सुद्धा एक वेगळ्या हाईटवर मी नेऊन पोहोचवली. त्याच्यानंतर म्हणजे आमच्या त्या केनिया देशामध्ये आम्ही भरपूर प्रोजेक्ट्स केले, भरपूर ठिकाणी ऑफिसेस केले, भरपूर फॅक्टरी सेटअप केल्या. आजूबाजूच्या देशामध्ये मी भरपूर फॅक्टरी आणि ऑफिसेस सेटअप केली. आणि जेव्हा आता म्हणजे आफ्टर 25 वर्षांनी मी तिथून जेव्हा निघालो तर आमच्या म्हणजे ऑल ओव्हर आफ्रिकेमध्ये ब्रांचेस होत्या आणि ग्रुपचा एम्प्लॉयमेंट फोर्स जवळजवळ 8,000 होती तेवढ्या लोकांना. तर त्यामध्ये म्हणजे त्या 25 वर्षामध्ये बराच असा एक प्रवास आहे, म्हणजे तो खूपच लांब सांगता येईल. तर बेसिकली ही अशी जर्नी आहे. नाही म्हणजे कार्यक्रमाचं खूप छान नाव दिलंय कॉलेजने, K2K. तुमच्या आता यंग जनरेशनच्या बाबतीत तुम्ही ते असा खुणा वगैरे करता ना, K2K असं आहे ते. तर तुम्हाला ते जास्त अपील होत असणार. पण सांगिर्डेवाडी टू नैरोबी हा प्रवास फक्त 15 मिनिटात अजित यांनी सांगितलं इथे. पण त्याच्या पाठीमागची जी काही मेहनत होती, कष्ट होते, ते त्याने नाही सांगितले. पण हा जो रिझल्ट आहे ना, ते रिझल्टने ते कष्ट कळतात, ती त्यांची मेहनत कळते. जसं मागाशी मी म्हटलं, मी घरात नोकर म्हणून एंटर झाला आणि घराचा मालक झाला. म्हणजे हा जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो आपल्याकडचा मराठी मीडियमचा माणूस, एका गाव वजावाडीतला माणूस तो अचीव करू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो माझ्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, ही त्याच्याहून खूप मोठी गोष्ट आहे. एकदा कॉलेजसाठी जोरदार टाळ्या होऊन. थँक्यू. तर सांगायचं म्हणजे हे मी करू शकलो, तर आमचे जे सगळे विद्यार्थी बसले त्याच्यापैकी प्रत्येक जण करू शकतो याची मला खात्री आहे. कारण आपली मुलं आहेत म्हणजे ती फार हुशार आहे, पण थोडीशी ती म्हणजे असं दचकतात, थोडीशी प्रयत्नामध्ये पण कमी येतात आणि घाबरतात. तर मला त्यांना तेच सांगायचंय की या माध्यमातून की तशी घाबरायची कुठच्याच बाबतीत गरज नाही. घाबरतो कोण? आपण काही चोरी केलेली नाही की अतिरेकी नाही. बिनधास्त तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे सामोरे जा. एक लक्ष सेट केलं पाहिजे की मला इथे जायचंय आणि त्या लक्ष्याच्या मागे अगदी म्हणजे तुम्हाला स्वप्न पण तीच आली पाहिजेत, तरच तुम्ही ते साध्य करू शकता. बरोबर. तर आणि मेहनत सगळ्याचं गुरुमंत्र जो काय असेल तो मेहनत. इव्हन डॉक्टर जी टी राणे पण आता तेच म्हणाले की मेहनत, आणि सगळ्यावर उत्तर तेच आहे. फार तुम्ही कष्ट केले, त्याच्यावर मेहनत केली तर ते साध्य होतं. मी करून दाखवलं, तुम्ही करू शकता, बरोबर मला म्हणायचं. नाही, सक्सेसला शॉर्टकट नसतो, हेच डॉक्टर जी टी राणेंनी सांगितलं. इवन रांगणेकर मॅडमने सुद्धा सांगितलं की मेहनत हाच एक पर्याय आहे आणि त्या जोरावरच तुम्ही भरारी घेऊ शकता. मला एक सांगा की तुमचा आता मुंबईमध्ये वेगळा व्यवसाय आहे, तुम्ही एक त्याला जोड व्यवसाय तुम्ही नोकरीच्या व्यतिरिक्त दुसरं एक सुरू केलंय, त्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ही साधारण 30 वर्षाच्या पहिली गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी मी गेलो तर शेवटी जसं मी म्हटलं की मग आर्थिक आमची चांगला म्हणजे जम बसला, इन्कम चांगलं, पगार चांगला मिळाला. आता ऑफकोर्स सगळे लोक काय करतात की भारतातच इन्व्हेस्ट करतात. तिथे माझे आहे, तिथे पण इन्व्हेस्टमेंट आहे, पण तरी पण जास्त आपली जी इन्व्हेस्टमेंट असतो आपण ते भारतामध्ये करतो. तर त्यावेळी असं होतं की एक साधारण रिअल इस्टेट म्हणजे जी थोडासा तो जो एक सेक्टर आहे तो बूमिंग सेक्टर मानला जायचा आणि त्यावेळी होता तो. आणि फार चांगल्यापैकी त्याचे रिटर्न्स यायचे त्यावेळी. आणि मी
थोडंसं म्हणजे एक माझं त्याच्यामध्ये बारकाईने मी बघतच होतो. आवड होती. आवड पण होती. हो. पण मी ते रिअल इस्टेट हा म्हणजे खूप मोठा विषय झाला. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या खोल्या असतात, साधे हो. फ्लॅट्स असतात, हम्म. लक्झरी सेगमेंट असतो, सुपर लक्झरी सेगमेंट असतो. आणि मग मुंबईची जर तुम्हाला माहिती असेल तर मुंबईच्या कुठच्या भागात तुम्ही इन्व्हेस्ट करता, येस. हो. तुम्ही वेस्टर्न साईडला करता, सेंट्रल साईडला करता, की हार्बर साईडला करता, की तुम्ही साऊथ मुंबईमध्ये करता. तर माझा हे सगळं मी जे इंटरव्ह्यूच्या वेळी त्यावेळी जे फिरत होतो त्यामुळे थोडी आधी मुंबई परिचयाची झाली. तर कुठेतरी त्याचा फायदा होतो. बरोबर की नाही. तर मी म्हटलं नाही, साऊथ मुंबईमध्ये चांगले जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करत जायचो. आणि मग मी तेव्हा जे आलेले म्हणजे माझे सगळे सेव्हिंग्स त्या इन्व्हेस्टमेंट करत गेलो. मोठमोठे जे सुपर लक्झरी प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करत गेलो. आणि म्हणजे त्यावेळी खूपच म्हणजे त्याचं म्हणजे रिटर्न्स भरपूर असायचे. म्हणजे एक जर तुम्ही म्हणजे त्यावेळी तर म्हणजे ऑलमोस्ट 1-2 वर्ष तुमच्या प्रॉपर्टी डबल झाली. 2 केले, 4 केले, 8 केले, 16 केले, असं करत करत म्हणजे ओव्हर द पिरियड लास्ट 30 इयर्स मध्ये मी एक म्हणजे माझं एक म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काय काम करायचं तिकडे त्यावेळी? कुठे म्हणजे माझ्या कंपनीमध्ये? नाही, ह्या प्रोजेक्टमध्ये. नाही, ह्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे मी सगळ्या रिअल म्हणजे जे प्रॉपर्टीज आहेत ते मी घेत गेलो. प्रॉपर्टीज घेत गेलो. ज्याचे म्हणजे पुढे जाऊन मग त्याचे ऍप्रिसिएशन भरपूर व्हायला लागले. आणि मग एक माझा एक मोठा म्हणजे मोठा व्यवसायच झाला की प्रॉपर्टीज घेणं, ते रेंटवर देणं. पण ते एक म्हणजे मोठ्या प्रमाणात केलं, म्हणजे छोट्या प्रमाणात नाही. आणि एक म्हणजे अशी माझी कंपनीच तयार झाली. माझ्याकडे मोठा स्टाफ तयार झाला जिथे म्हणजे ते मॅनेज करणारे. म्हणजे मी ओव्हर द पिरियड तिथे बसून सुद्धा हे सगळं करत गेलो आणि मोठमोठ्या प्रॉपर्टीज घेतलो, सुपर लक्झरी प्रॉपर्टीज घेत गेलो. ओके. आणि मग ते साधारण आता रेट काय हो साऊथ मुंबईत? मुंबईत तुम्ही घ्यायचं तसं आहे, पण एक 25, 30, 50 करोडच्या पुढे एक प्रॉपर्टी जाते. बघा, प्रत्येकाला संधी आहे आणि आपला माणूस मुंबईत आहे. तर सांगायचं म्हणजे मग त्यावेळी ते चांगल्या प्राइस मध्ये मिळत होते आणि समोर आपलं इन्कम पण होत होतं. त्यावेळी NRI इन्कम असायचं आणि ते इन्कम आपण चांगल्या गोष्टीमध्ये इथे इन्व्हेस्ट करतोय, ज्याचे मग तुम्हाला रिटर्न्स भरपूर येत आहेत. पुढे 2 वर्षात डबल होत आहे, तुमचे 3 वर्षात डबल होत आहे. मग ते म्हणजे भरपूर करत गेलो. माझं इन्कम तिकडे चांगलं होतं, इथे करत गेलो आणि तो बिझनेस वाढतच गेला. आणि मी तिथून ते कंट्रोल करणं मला त्यावेळी ते शक्य होत होतं. नंतर आता एवढा गॅप वाढला की म्हणजे तिथूनही ते कंट्रोल करणं कठीण. त्यामुळे मग व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन अजित सर भारतामध्ये आले आणि आपला व्यवसाय ते सांभाळत आहेत. आणि कुडाळमध्ये राणे हॉस्पिटलचं व्यवस्थापन अजित सर करतायत या ठिकाणी. पण हे सगळं करत असताना त्यांचं आपल्या परिवाराकडे अजिबात दुर्लक्ष झालं नाही आणि त्याची प्रचिती आपण इकडे बघतोय. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांच्या पाठीमागे 3 त्यांचे भाऊ आणि त्यांनी शिकवलं, नुसतं शिकवलं नाहीये, उच्च शिक्षित केलंय. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. म्हणजे ज्यावेळी मी मुंबईमध्ये गेलो तर मला काळजी होती, मला तर ग्रो व्हायचं. पण माझे भाऊ पण तिघे माझ्या मागे, आम्ही 4 भाऊ आणि मी मोठा आणि वडील वारले. अगदी जसं म्हटलं तसं. तर त्यांनाही माझ्या बरोबरच मोठं करायचं ही माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच होतं. तर मी एवढ्यापर्यंत गेलो. जसं मी म्हटलं तुम्हाला 2 वर्षानंतर जेव्हा मी परत आलो, लग्न केलं. लग्न करून जाताना माझ्या भावाला सुद्धा परत, माझ्या बायकोवर भावाला पण घेऊन. अरे वा. त्याच्यानंतर त्याने पण भरपूर मेहनत केली तिकडे. तो स्वतः तिथे इंजिनियर झाला केनियामध्ये. अच्छा. तिथे इंजिनियर झाला, तिथे जॉब केलं. नंतर आम्ही ठरवलं की तू अजून पुढच्या कंट्रीमध्ये जा. त्यांनी मेहनत केल्यानंतर मग तो तिथून कॅनडामध्ये गेला. अरे वा. आता कॅनडामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये टेक्निकल डायरेक्टर आहे. फॅमिली राहतो, मुलं चांगली आहे. त्याचं बॅकग्राऊंड झालं. 3 नंबर भावाला इथून, ते 2 नंबर भावांचं नाव कसं? त्यांचं नाव महेश राणे. ही इज नाव वेल सेटल इन कॅनडामध्ये. अरे वा. 3 नंबर भावाला सुद्धा एक 3-4 वर्षांनी मी गेल्यानंतर इथून घेऊन गेलो. तो सुद्धा आपल्या SRMचाच विद्यार्थी. क्या बात आहे. इथेच B.Com झालेला. मुंबईमध्ये त्यावेळी तशीच परिस्थिती होती, काही जॉब नाही, हे नाही, इकडे तिकडे म्हणजे छोटे छोटे जॉब. त्यावेळी त्याला तिकडे घेऊन गेलो. तिथे जॉब केला त्याने, 1-2
पहिल्या एक कंपनीमध्ये, दुसऱ्या कंपनीमध्ये केला, फार चांगला ऑफर मिळाली त्याला. तिथे तो फायनान्स CFO झाला त्या कंपनीमध्ये, जी जॅपनीज कंपनी आहे. आता तो त्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर आहे गेली 22 वर्ष. वा. तर तो तिथे वेल सेटल आहे. राजेश त्यांचं राणे, नाव? त्याचं नाव राजेश राणे. राजेश. तो पण याच कॉलेजचा आपण माजी विद्यार्थी. अरे वा. आता चौथे भाऊ की डॉक्टर GT राणे. डॉक्टर GT राणे. डॉक्टर GT राणे तसे सुरुवातीपासूनच हुशार, हा. पण आपलं शिक्षणाचं सेटअपच असं आहे की तुम्ही किती हुशार आहात. हा. तसं काय अजूनही त्याला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिलं जात. कारण मेडिकलमध्ये त्याला पण MBBS कर, म्हणजे डॉक्टर व्हायची इच्छा होती आणि माझी इच्छा होती की आपल्या घरात डॉक्टर झालाच पाहिजे. त्यांनी भरपूर मेहनत केली. आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली झाली त्यावेळी. त्यांनी शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईत केलं JJ मध्ये. पुढे बाकीच्या देशात जाऊन भरपूर वेगवेगळे कोर्सेस करून त्याने स्वतःला डेव्हलप केलं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस करून नंतर मग त्यांनी स्वतःच डिसिजन घेतलं की नाही, मी आता पुण्याला येऊन मला सेवा करायची. तर त्याप्रमाणे ते स्वतः इथे आले आणि नंतर आम्ही म्हटलं की आमचं एक स्वतःचं हॉस्पिटल असावं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि असं म्हणून त्या हॉस्पिटलचा उदय झाला. आणि आता चांगल्या प्रकारे ते हॉस्पिटल मॅनेज करतायत. तर बेसिकली म्हणजे भावांचा हा इतिहास आहे. तर तुमची धर्मपत्नी समोर बसली आहे, तिचा केवढा हात आहे? नाही, नक्कीच नक्कीच. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत तिचा सहभाग असतो. बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे आता माझा बिझनेस आहे तर तीच सांभाळते. बऱ्याच ठिकाणी मी नाही जात कधी कधी, पण ती सगळं बघते, घरातलं बघते, मुलांचं बघते. माझी मुलगी आता डॉक्टर झाली, MBBS झाली. ती आता PG साठी परीक्षा देते, म्हणजे MBBS पूर्ण झालं. मुलगा माझा MBBS करतोय. पण मुलांचं जे काय बघणं आहे ते सगळं म्हणजे तीच सांभाळ. म्हणजे बेसिकली घरातला जो मेजर भाग असतो त्यांचा मोठा रोल आहे. त्यांचा पण सांभाळायचा आणि व्यवसाय पण बाकी पण सगळं मॅनेज करणं हे सगळं म्हणजे तीच बघते. आणि तिचा म्हणजे पहिल्यापासूनच सपोर्ट आहे. कारण म्हणजे तिच्या म्हणजे कोणतरी असं पाठीशी लागतं. आणि ही माऊली समोर बसली. माऊली तिच्याबद्दल म्हणजे मी काय सांगू, म्हणजे मी म्हणून की भगवान ने मुझे सब कुछ दिया है, सब कुछ है मेरे पास माँ भी है. तर ते आहे, म्हणजे तिचे आशीर्वादच खरोखर या ठिकाणी काढणं. सगळ्यात जर देवानंतर जर तुमच्या पाठीशी कोणाचा जर हात असेल ना, तर तो या माऊलीचा आहे. आणि आज ती स्वतः इथे हजर आहे. या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन नाही. खरंच मगाशी पण इथे कोणीतरी मगाशी सांगितलं की आई वडिलांचे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात. बरोबर. आणि या माऊलीने, मला वाटतं शाळा गुरु यांच्याबरोबरच या माऊलीनं तुम्हाला घडवलंय. आज इकडे तुम्ही इथे समोर माझ्या समोर आहात, ते सगळं श्रेय त्यांचं आहे. आणि खरंच आपल्या मुलाचं कौतुक बघणं, समाजाने केलेलं कौतुक बघणं, हे आणखी माऊलीला, आईला दुसरं काय हवं असतं? पैसा येतो जातो, सगळं येतं जातं, पण ह्या गोष्टी आहेत ना त्या इथे लागतात आणि ते संस्कार लागतात. नाही, आम्हाला तिने अगदी पहिल्यापासूनच चांगली म्हणजे शिकवणच दिली आहे. बरोबर. मला वाटतं आम्ही घडत गेलो, त्या घडणुकीमध्ये तिचाच हात आहे. नक्कीच. खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. मगाशी आपण एका विषयाला अगदी जस्ट टच केलं आणि पुढे गेलो की आता ही समोर यंग जनरेशन आहे. 1-2 वर्षात ही मुलं बाहेर पडतील, समाजात जातील. आणि आता ही मुलं काय करतात की त्यांना फक्त ती ग्रॅज्युएट होऊन थांबत नाहीत. ते आता पिढीनुसार हा फरक पण आलाय. ते पुढे काहीतरी करायचा प्रयत्न करतात. आणि आता स्पर्धा सुद्धा खूप वाढली आहे. आपण ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी 2च स्ट्रीम होत्या, कॉमर्स आणि आर्ट्स. आणि आता ह्या कॉलेजने मुलांसाठी खूप दिलंय. पण एक ऑब्झर्वेशन असं वाटतं की ह्या कॉलेजने खूप देऊन सुद्धा मुलांना घेता येत नाहीये. फील्ड भरपूर आहेत, पण कुठे जायचं, काय करायचंय हे गाईड थोडं केलं पाहिजे. तुम्ही काहीच न करता तुमच्या स्वतःच्या बलबुत्यावर तुम्ही तुमचा मार्ग शोधत गेल. काल आपण बोलताना पण म्हटलं होतं की आताच्या मुलांना हायवे मिळालाय. त्यांना कुठे थांबायचं, किती स्पीड ठेवायचा माहिती आहे त्यांना. तुम्ही गेलात त्यावेळी सगळे काटेकुटे, तुम्हाला वाट स्वतःची ती झाडी तोडत तुम्हाला तयार करावी लागली होती.
या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? या मुलांसाठी एकच सांगेन की त्यांना काय व्हायचं हे त्यांनी एक लक्ष जे आहे हम्म, ते आताच त्यांनी डिसाईड केलं पाहिजे की मला काय व्हायचं, मला कुठे जायचंय. हम्म, आणि जे लक्ष ते डिसाईड करतील हम्म, आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी चाललं पाहिजे. म्हणजे आपण एक आता एरोप्लेन असतं आजकाल ते हो, ऑटो पायलटवर असतं, ते हो. डिसाईड फिक्स करतात प्रोग्राम. जेव्हा हम्म, पायलट टेक ऑफ करायच्या हम्म. अगोदर की मला इथून तिथे जायचंय, तो प्रोग्राम फिक्स केलेला असतो. हम्म, नंतर टेक ऑफ नंतर ते प्लेन तसंच जातं. हम्म, तसं त्यांनी केलं पाहिजे की हम्म, मला इथे जायचंय हम्म, आणि त्या लक्ष्याकडेच बघून हम्म, त्यांनी ती वाटचाल केली पाहिजे. हम्म, आणि दुसरं म्हणजे मेहनतीशिवाय दुसरं काहीच नाही. हम्म, त्यामुळे ते थोडं असं लॅक्झिटी रिलॅक्स होता कामा नये. हम्म. त्याच्यावर प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. लक्ष डिसाईड करायचं, मला Yes. इकडे या ठिकाणी जायचंय हम्म. आणि त्याच्यात त्या दृष्टिकोनातून तसेच प्रयत्न केले पाहिजे. ओके. म्हणजे पहिलं तुमचं टार्गेट फिक्स पाहिजे. टार्गेट तुम्हाला काय व्हायचंय हे हा. आधी पहिले ठरवलं पाहिजे. बरोबर. आमच्या वेळी ते तसं नव्हतं, कारण ती परिस्थितीच वेगळी आपण होती. प्रवाहात पडलो, वाहत गेलो. वाहत गेलो असं. आणि आम्हाला कुठे जायचं हे हो. सुद्धा माहिती. हो. ज्या देशामध्ये मी गेलो हे हा. मला माहित नाही की मी त्या देशात जाणार आहे हे मलाच माहित नाही. बरोबर. सिलेक्शन झाल्यानंतर मी बघितलं की नो, आता हा देश या खंडामध्ये हो. आहे. इथून आमची सुरुवात झाली. हो, हो. पण म्हणजे आमचं त्यावेळेच गोष्ट वेगळी होती, ही हम्म. गोष्ट वेगळी आहे. हम्म. तर त्यांनी एक असं फोकस ठेवला पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे, हम्म. मला इथे जायचंय हम्म. आणि त्याच्याप्रमाणेच त्यांनी वाटचाल केली पाहिजे हम्म. असं मला वाटतं. आता तुम्ही केनियामध्ये आता 25-30 वर्ष होता. मला एक जाणून घ्यायला आवडेल की त्या देशाबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की तिथली एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, तिथली एम्प्लॉयमेंटची सिस्टीम कशी आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आता तुम्हाला इंडिया सोडून तुम्हाला केनियामध्ये जॉब मिळाला आणि तुम्ही ते स्वतःला सिद्ध केलं. हा, तर तिकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या देशातून माणसं येतात का, की तिथले लोकल, तिथली फायनान्शियल कंडिशन कशी आहे, तिथली एकंदर सिस्टीम कशी आहे त्या देशाची? म्हणजे एवढी सुजलाम सुफलाम देश आहे तसं मी म्हटलं मला माहितच नव्हतं. मी गेलो साधारण एक देशाचं जर आकारमान म्हणायचं असेल तर मला वाटतं 5,80,000 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या डबल. ओके. 2 महाराष्ट्र महाराष्ट्र. जोडले तर एक एवढाच केनिया तयार होईल. त्या लेवलचे ते कंट्रीज. बरोबर. अतिशय समृद्ध देश. वाटणार नाही जोपर्यंत आपण बघत नाही, जात नाही, तोपर्यंत ते कळत नाही. अगदी थोडक्यात जर केनियाची माहिती द्यायची असेल आणि देशाचं उत्पन्न जे आहे ते मेनली टुरिझम. म्हणजे तुम्ही ते ऐकलं असेल की मसाई मारा वगैरे नॅशनल पार्क असतात, जंगल सफारी, ऑल ओव्हर वर्ल्ड मधून लोक ते सगळं बघायला येतं. म्हणजे टुरिझम आणि बाकी पण बरेच ठिकाणी तिथे आहेत जी टुरिझम साठी आहेत. त्याच्यानंतर देशाचं दुसरं उत्पन्न जर असेल तर हे टी आणि कॉफी. म्हणजे तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला टी आणि कॉफीचे मिळेल. ओके. आणि तिसरं उत्पन्न आहे ते म्हणजे हॉर्टिकल्चर. म्हणजे आपले हे रोज फार्म, फ्लावर फार्म, हे म्हणजे भरपूर मोठमोठे आपल्या बऱ्याच इंडियन कंपनीज तिथे आहेत. तर ते त्यांचं पण. आणि चौथं उत्पन्न म्हणजे मायनिंग. इव्हन गोल्ड माइन्स सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी. म्हणजे त्यामुळे कसं देश एकदमच सुंदर आहे, सुबक आहे. आणि म्हणजे आणि वातावरण त्यांचं जे आहे ते वर्षाचे 12 महिने तुम्हाला 12-15 डिग्री. म्हणून मला इथे भरपूर काम येतोय बघा, अजून ऍडजस्ट झालो नाहीये. तर कुठच्याही घरामध्ये तुम्हाला फॅन दिसणारच नाही, एसी सोडा. म्हणजे असे वर्षाचे 12 महिने एवढं कूल. आणि त्यामुळे आम्ही ते युज टू झालो त्यामध्ये 30 वर्ष राहिल्यानंतर. अतिशय समृद्ध देश आहे, फारच सुंदर. त्यामुळे आम्ही राहू शकतो. इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून फार मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत. केनियामध्ये मोठं पोर्ट आहे, म्हणजे बंदर आहे. ते पोर्ट असल्यामुळे कसं असतं, त्याच्या आजूबाजूचे जे देश असतात तिथून त्या पोर्टमध्ये येणार, तिथून आजूबाजूच्या देशामध्ये माल जातो. त्यामुळे त्या देशाला एक वेगळं महत्व असतं. तर तो तसा देश आहे. इंडस्ट्रीज फार मोठमोठे आहेत. इव्हन टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज आहेत, रिफायनरीज आहेत, ट्रान्सपोर्ट सेक्टर मोठा आहे. तर जसं तुम्ही म्हटलं हे. आणि एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून कसं लोकल एम्प्लॉयमेंट तिथे प्रमोट केलं जातं. आणि आपले एक्सपाट्रिएट जे म्हणतात ना, त्यांची जॉब फार कमी असतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं की मिडल लेवलची जर कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये एक्सपाट्रिएट जे असतात ते गव्हर्नमेंट वर्क परमिट देतं. आणि ते एक मिडल, समजा एक 500 एम्प्लॉईची जर एक कंपनी असेल तर त्याच्यामध्ये 3 किंवा 4 एक्सपाट्रिएटना परमिट दिलं जातं गव्हर्नमेंट. म्हणजे एक तो माणूस असेल तो फायनान्सचा असेल आपला, म्हणजे एक्सपाट्रिएट. दुसरा असेल तो सेल्सचा असेल, तिसरा कोणतरी एक टेक्निकल असेल, आणि एक सीईओ वगैरे जे असतात
अशी एक 4 ते 5 वर्क परमिट गव्हर्नमेंट कडून कंपनीला दिली जातात. त्याच्यापेक्षा जास्त माणसं एम्प्लॉय करत नाही. अनलेस तुम्ही जर मग तुमच्याकडे जर तिकडची सिटिझनशिप वगैरे असेल तर मग तुम्हाला ते शक्य होतं. त्यामुळे ही मिडल लेवलच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये 4-5 लोकच तुम्ही बाहेरून घेऊ शकता. म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला देत नाही. पण अशी बरेच आहे, म्हणजे फॅक्टरीज एवढ्या आहेत तिकडे, असं ती थोडंसं इम्प्रेशन एवढं नाही, त्यामुळे वाटत नाही. पण देश फारच सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये आपले मराठी लोक पण आहेत. मराठी लोकांचं एक मंडळ आहे जे म्हणजे भारताच्या बाहेरचं सगळ्यात मोठं जुनं जर मराठी मंडळ असेल तर ते केनियामध्ये आहे. तर बरेच गोष्टी आहेत. आता आम्ही एवढे वर्ष राहिल्यानंतर आमचं एक मित्र परिवार तिथे मध्ये झालेला आहे. खूप मोठा परिवार आहे. म्हणून मी तर म्हणतो की माझी जन्मभूमी भारत आहे, पण माझी कर्मभूमी केनिया आहे. आणि जन्मभूमी कर्मभूमी आणि आता मी परत जन्मभूमीमध्ये परत आलेलो आहे. आता जन्मभूमी कर्मभूमी करायची आहे, त्यासाठी अजित भारतामध्ये आलेले आहेत. केनियाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केनियामध्ये लॉंग डिस्टन्स रनर्स त्यामध्ये खूप आहेत. म्हणजे मॅरेथॉन धावणारे बहुतेक जे आहेत ते केनियामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर केनियाची क्रिकेटची टीम पण आहे. आणि त्या टीमने एका वर्ल्ड कप मध्ये इंडियाला पराभूत केलं होतं. बरोबर. आणि संदीप पटेल त्या टीमचे कोच होते आपले. म्हणजे ही एक स्पोर्ट्स हिस्ट्री केनियाची का सांगतोय की अजित सुद्धा कुडा कॉलेजचे स्पोर्ट्समन राहिलेले आहेत, क्रिकेटमध्ये राहिलेले आहेत आणि खो खो मध्ये राहिलेले आहेत. आणि त्यावेळी यांना आम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना त्यावेळी बघायचो आम्ही. ती एक स्पोर्ट्सची हिस्ट्री सुद्धा अजितना आहे. अजित, मला सांगा की केनियामध्ये आता तुम्ही म्हणजे आयुष्यातली जी उमेदीची वर्ष आहेत ती तुम्ही केनियामध्ये काढलेली आहेत. एक जर ग्रीन कार्ड सोडलं केनियाचं तर हा केनिया म्हणजे त्यांचाच आहे. केनिया म्हणजे ते केनियाचे आहेत, केनिया त्यांचाच आहे. तर मेन फरक काय जाणवतो तुम्हाला इंडिया आणि केनियामध्ये? ऍक्च्युली खरं सांगायचं तर एकदम वातावरणातला जर फरक सोडला तर तसं काही फरक नाहीये. म्हणजे असं काही वाटतच नाही. म्हणजे काही काही ठिकाणी आपली इंडियन कॉलनीज आहेत, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे कळणार नाही की तुम्ही भारतामध्ये आहात की केनियामध्ये आहात, काहीच कळणार नाही. म्हणजे आपल्यासारखीच तिकडे देवळं आहेत, गुरुद्वारा आहेत, मस्जिद आहेत. असं काही म्हणजे मोठा फरक तुम्हाला नाही कळत. असं बाकीच्या बऱ्याच कंट्रीमध्ये सुद्धा असं नाही कळत नाही. अनलेस म्हणजे जर वातावरणातला जर एक बदल सोडला ना तर तसं काही कळत नाही. त्यामुळे माझ्यासाठी म्हणजे मी जरी झोपून उठलो तर बऱ्याच वेळा असं होतं की कुठे केनियात आहे की मी अशी परिस्थिती आहे. तर तसा मोठा बदल नाही, पण वातावरणाचा बदल आम्हाला पण प्रकर्षाने जाणवतो. ओके, बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की दोन्ही ठिकाणचे हे वातावरणातले फरक हळूहळू तुम्ही त्या दृष्टीने यूज टू होत आहे त्या दृष्टीने. पण आता इंडियामध्ये आल्यानंतर इथे काही असे म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून काही असे काही उपक्रम वगैरे राबवण्याचा काही विचार वगैरे आहे का? नक्कीच. कारण काय जसं म्हटलं ना, मी ऍक्च्युली माझं स्वतःचा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. अरे वा. जिथं ते बाबू राणे चॅरिटेबल ट्रस्ट, त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी करत असतो. म्हणजे आता त्याचा म्हणजे व्याप मी नक्कीच वाढवेन. तर ते आहे बरेच. आणि आता म्हणजे फुल स्पीड जाईल. म्हणजे आता परत आले. त्याच्याशिवाय अजून म्हणजे अजून काय म्हणता येईल, मी आहे बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये मी इन्व्हॉल्व आहे. तिकडे सुद्धा होतो, इकडे सुद्धा आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांना फ्री ट्रीटमेंट वगैरे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे बरीच वर्ष केनियामध्ये असले, काल आमच्या बोलता बोलता चर्चा झाली की ह्यांचा एक खूप छान बंगला आहे त्या ठिकाणी केनियामध्ये. आणि इंडियामधून बरेच जण त्यांच्याकडे पाहुणचाराला, त्यांचा पाहुणचार त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अगदी राजकारणी म्हणू नका, फिल्म स्टार्स म्हणू नका, क्रिकेटपटू म्हणू नका, अगदी मोठी मोठी माणसं त्यांच्या घरी राहून गेले. त्याबद्दल ऐकायला आवडेल. अगदी म्हणजे काय तसं म्हटलं, पिरियडच एवढा मोठा आहे. त्यामुळे माझी मित्रमंडळी, आमचे नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, त्यांची मित्रमंडळी, हे तर म्हणजे तर नेहमी यायचं. कारण ते टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. आले फिरले राहायच्या घराची, मग ठीक आहे, माझं घरच मोठं आहे, कधी पण या. तिकडे दुसरं काय म्हणजे तुम्हाला लेबर जे आहे म्हणजे तुमच्याकडे घरात 3-3, 4-4 कामवाले आहेत, ड्रायव्हर्स आहेत, त्याची काही कमीच नसते. त्यामुळे
ते येणार, मजा करणार, तर आपल्याला पण त्याचा कसा मोठा इफेक्ट नसतो. तुम्ही हा. तुमच्या कामात आहात, ते करतं. तर ओव्हर द पिरियड्स माझ्याकडे एवढे जण म्हणजे असे राहून गेलेले 500च्या वर लोक माझ्या घरात राहून गेले. बापरे. आणि त्याच्यामध्ये आपले बरेच पॉलिटिशियन्स आहेत, बरेच फिल्म सिटी मधले लोक आहेत, बरेच खेळाडू आहेत, हे सगळे माझ्या घरात राहून गेलेले आहेत. आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतो, म्हणजे त्यांच्यावर आम्हाला म्हणजे मजा वाटायची की ते आमच्याकडे आले, राहिले. काही लोक तर म्हणजे अगदी 10 दिवसासाठी यायचे आणि मग ते महिन्याभर सुद्धा राहून गेलेले. त्यांना ते एवढं आवडायचं. तर आम्ही ते खूप एन्जॉय केलं ओव्हर द पिरियड. आणि अजूनही मी त्यांना अजूनही माझं जाणं, जरी मी आता 1 वर्षभर इथे परत आलो तरी एव्हरी 1-1.5 महिन्याने मी जातो परत. म्हणजे जाणं चालू असतं. आणि त्यावेळी सुद्धा मी 1-2 फॅमिली घेऊनच जातो. प्रत्येक वेळी घेऊन जातो, त्यांना फिरवतो, येतो. तर फार म्हणजे मजेशीर जर्नी आहे. नाही, आपण इकडे कोकणात म्हणतो ना, यवा कोकण आपलं, ते म्हणजे यवा केनिया तुमचाच असा. ओव्हर द पिरियड म्हणजे मोर दॅन 500 लोक माझ्या घरी राहून गेले. अच्छा. तिथली भाषा कुठली आहे? तिकडची भाषा स्वाहिली म्हणून आहे, पण मेनली इंग्लिशच चालतं. तुम्ही थोडंफार स्वाहिली शिकला? मला स्वाहिली येते, पण मला वाटतं माझ्यापेक्षा माझी मिसेस जास्त चांगली. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे इथे येऊन खूप आनंद झाला. हे स्वाहिलीत कसं सांगाल तुम्ही? जांबो म्हणजे आनंद, वेलकम. वेलकम. अच्छा. फार सांगणं ती जास्त बोलेल माझ्यापेक्षा स्वाहिली. त्यांना क्लासेस इकडे सुरू करायला हरकत नाही. खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हटलं की केनियाचं मेन जे अर्थकारण आहे ते टुरिझमवर चालतं. आणि आपला देश, आपला जिल्हा सुद्धा देशातला पहिला टुरिझम जिल्हा आहे. आणि इथे सुद्धा आपलं टुरिझम हळूहळू बाळसं धरू लागलंय. म्हणजे तुम्ही तिकडे बघितले, म्हणजे तिथलं आणि इथल्यामध्ये टुरिझम मध्ये इथे काय करण्यासारखं आहे जे केनियाने केलं टुरिझम वाढवण्यासाठी? ऍक्च्युली केनियाचं तर सांगेनच, पण जसं मी तुम्हाला म्हटलं ना की ऑफिसच्या कामानिमित्त आणि मला स्वतःला पण आवड आहे, माझ्या कुटुंबाला आवड आहे, आम्ही जगभरात एवढे फिरलो. म्हणजे माझं 80 पेक्षा जास्त देशांमध्ये मी फिरलेलो आहे. अरे वा. आणि एक जी आमच्या बाजूची जी कंट्री आहे, ते एका कंट्रीमध्ये मी 80 वेळा गेलोय, एका कंट्रीमध्ये. एक जस्ट म्हणजे मोठेपण बॅकग्राऊंड म्हणून सांगतो. आणि इंटरनॅशनल जी फ्लाईट्स आहेत ती माझी 1000च्या वर झालेली आहे फ्लाईट्स. आणि माझे 15 पासपोर्ट भरलेले आहेत. म्हणजे एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलं की मला फिरायची किती आवड. आमची पासबुक नाही बरं. तर एवढं फिरल्यानंतर आपण सगळ्या ठिकाणचं पर्यटन बघत असतो. म्हणजे अगदी अमेरिकेमध्ये असू दे, युरोपमध्ये असू दे, ऑस्ट्रेलियामध्ये असू दे, साऊथ आफ्रिका, जपान, चायना, कुठेही म्हणा, मॉरिशस म्हणा किंवा फार ईस्टच्या कंट्री, प्रत्येक ठिकाणी एक वेगळेपण आहे टुरिझम मध्ये. इथे पण वेगळेपण आहे, पण इथे म्हणण्यासारखं आपण म्हणतो टुरिझम, पण तसं काय वाढलेलं नाहीये. म्हणजे फार तर म्हणजे हे रिसॉर्ट ज्याला आपण म्हणतो ते तसे पण झालेले नाहीये. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 5 स्टार हॉटेल नाहीये अजूनही. 5 स्टार हॉटेलची पहिली गरज आहे, तरच तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे फॉरेन टुरिस्ट येतील, मोठमोठे टुरिस्ट येतील. कारण जर वाढवायचं असेल तर हे जे पैसेवाले जे टुरिस्ट आहेत ना, त्यांची आपल्याला जास्त गरज आहे, जे येतील आणि ते पैसे खर्च करतील. डोमेस्टिक टुरिझम जे असतं ना, ते एवढं काय म्हणजे खर्च नाही करत ते. त्यामुळे ती म्हणजे इकॉनॉमिक जे गेन जे आपण म्हणतो ते तसं होत नाही. तर तसं जर असेल म्हणजे फार चांगली हॉटेल झाली, 5 स्टार हॉटेल झाली. आता एअरपोर्ट मी ऐकलं, आता ते एक विमान चालायचं ते पण आता बंद होत आहे. म्हणजे ही काय म्हणजे तशी काय प्रगतीची आणि तशी लक्षणं दिसत नाहीयेत. म्हणजे ट्रान्सपोर्टची सुविधा फार चांगली पाहिजे. रेल्वेची आहे, पण त्याच्यातही अजून कसं म्हणजे फास्ट ट्रान्सपोर्ट करता येईल. म्हणजे सगळ्यात मला जी गोष्ट खटकली आहे की मुंबई ते कुडाळ जेव्हा रेल्वे चालू झाली त्यावेळी आपण साधारण एक 8-9 तासामध्ये यायचो. ही गोष्ट 25, 26, 28 वर्षापूर्वी. आजही तेवढाच वेळ लागतो. तर हा वेळ कुठेतरी कमी केला पाहिजे. म्हणजे जेवढं फास्ट ट्रान्सपोर्ट होईल, म्हणजे जसं मी जपानमध्ये होतो, तिकडची बुलेट ट्रेन बघितली, जपानच्या टोकियो पासून ओसाकाला तुम्ही अगदी म्हणजे त्या बुलेट ट्रेनने 1.5-2 तासात जाता. बरोबर. तसं जर फास्ट ट्रान्सपोर्टेशन झालं तर विकास सुद्धा त्याच गतीने होईल, जो आता होत नाहीये. तर ही गोष्ट कुठेतरी नोट केली पाहिजे. त्यानंतर आपले जे लोकल फिरणं आहे,
मग प्रत्येक वेळी टॅक्सी रिक्षा मग त्याच्यावर डिपेंड. लोकल आपल्याकडे समजा एक कुडा वेंगुर्ला मालवण देवगड असं कनेक्शन तसं नाहीये. समजा एक इंटरनल मेट्रो पाहिजे तसं काही नाहीये. म्हणजे बऱ्याच गोष्टी अजून पेंडिंग आहेत. ज्या झाल्या तरच मग तो टुरिझमचा विकास होईल असं मला वाटतं. नुसती धाबे आणि रेस्टॉरंट बनवली तर तसं काय म्हणजे मोठा विकास होईल असं वाटत नाही, आणि त्याच्यातून मोठा आर्थिक फायदा होईल आपल्या जिल्ह्याला असंही वाटत नाही. तर ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्याच्यासाठी जर आम्हाला म्हणजे इन्व्हॉल्व्ह केलं, मी तर आता अवेलेबल आहे, तर आम्ही आमचं इनपुट नक्कीच देऊ. आणि कसं त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करता येईल त्याच्यामध्ये आपण नक्कीच बघू असं नाही. मध्ये एक आपल्याकडे काय झालंय दुर्दैवानं बरेचसे प्रोजेक्ट पेपरवरच राहिले, किंवा काही प्रोजेक्ट येत आहेत तर त्यांना विरोध झाले, हे झालं, अशा गोष्टी खूप व्हायला लागल्यात. आता तो एक प्रोजेक्ट होता कोकण रेल्वेला नांदगावच्या तिथे रेल्वे अटॅच करायची आणि ती सागरी मार्गाने अशी रेल्वे ट्रॅक टाकून ती सावंतवाडीला आणून मिळवायची. असा एक प्रोजेक्ट 2 वर्षापूर्वी अनाऊन्स झाला होता, पण तो कागदावरच राहिला. असे बरेच कागदावर राहिलेले प्रोजेक्ट आपल्याकडे भरपूर आहेत. आता हे तुम्ही एक व्यावसायिक आहात, एक व्यावसायिक म्हणून मला याचं उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही टुरिझम मध्ये सुद्धा काही एंटर करण्याचं काही ठरवलंय का? तर सध्या तसं काही ठरवलं नाही, पण आता म्हणजे नक्कीच मी बघेन, कारण त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे थोडासा म्हणजे असं जोर लावलेला नाही. म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसं की मोठमोठी हॉटेल्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाहेरचे पर्यटक येणारच नाहीत आपल्याकडे. फॉरेन टुरिस्ट आपल्याला पाहिजे जे इथे येऊन पैसे खर्च करतील. त्यानंतर ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही आहे, ही झाली पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत ते नाही आहेत सध्या, ते झाले तर आपण त्याच्यामध्ये. म्हणजे खूप बुद्धिमान उत्तर आहे, म्हणजे एका व्यावसायिकाचं उत्तर आहे. त्यांनी लगेच सांगितलं नाही की हो मला इंटरेस्ट आहे, मी टुरिझम मध्ये येणार. त्यांना म्हणजे ह्यांना या इथल्या परिस्थितीचा अभ्यास आहे, आणि तो अभ्यास केल्यामुळे त्यांचं उत्तर हे आलं की अजून तेवढी इथे एंटर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. ती ज्यावेळी गव्हर्नमेंट उपलब्ध करून देईल त्यावेळी इथे यांच्यासारखे अनेक उद्योजक येतील आणि तुमच्यासारख्या अनेक भावी उद्योजकांना ते करण्याची त्याची मोटिवेशन त्याच्यातून मिळेल. आपण ह्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे येताना एक जाता जाता या सर्व आम्हासाठी इथल्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मी पण त्यांच्यातलंच आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी मी तिथे बसतो, आज तुम्ही मला मोठं केलं आणि मला इथे बसवलंय. तर एकच कष्ट, हार्डवर्क, याच्याशिवाय दुसरं काहीही शक्य नाही. कुठच्याही फील्डमध्ये तुम्ही जा, काहीही करा, पण तुमचं ते लक्ष आणि त्या लक्ष्यासाठी कष्ट हे केलं तरच ते साध्य आहे. तर माझा गुरु मंत्र म्हणजे तोच राहील की मेहनत मेहनत आणि मेहनत. अगदी नक्की. मेहनत मेहनत आणि मेहनत. यशाला शॉर्टकट कधीच नसतो, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण अजित राणे यांच्या रूपानं आणि त्यांचे तिन्ही भाऊ आणि पूर्ण परिवार हे याचं पूर्ण अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि अशा माणसाशी, अशा व्यक्तीशी, अशा एक सूरहृदय माणसाशी गप्पा करण्याची त्याच्या माहेरी आपल्याला संधी या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली. खरं तर मी महेंद्र गवस सरांचे सुद्धा खूप आभार मानेन की त्यांच्यामुळे आणि या महाविद्यालयामुळे मला एका खूप मोठ्या माणसाशी, जरी तो माझा मित्र असला तरी एक खूप मोठ्या माणसाशी गप्पा करण्याची, संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यासाठी महाविद्यालयाचा मी खूप 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 आभारी आहे. आणि अजित राणे आणि त्याचा पूर्ण परिवार या सगळ्यांचा मी इथे आभारी आहे. अजितजी, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असेच येत राहा, आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. नक्कीच. मला खूप आनंद झाला की ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, आता तर खूपच वाढवलं, त्याच कॉलेजमध्ये तुम्ही मला आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. सर्व माझे सगळे शिक्षक, गुरुवर्य इथे आहेत, मित्र आहेत आणि सगळे विद्यार्थी, फार फार धन्यवाद तुमचे. कॉलेज चांगलं प्रगती करते हे बघून आनंद वाटला. गवस सरांनी पण सांगितलं की बरेच काय उपक्रम तुम्ही करताय, तर एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून माझ्याकडून
1,00,000 रुपयाची मी वा वा. डोनेशन देतो. थँक्यू आणि नक्कीच म्हणजे तेवढ्याने काही मी म्हणजे थांबत नाहीये. जेव्हा जेव्हा काही असेल तर अगदी म्हणजे आपुलकीने मला सांगा, मी इथेच आहे आणि Yes. मी सर्व गोष्टींमध्ये सहभागी होईल आणि कायम जेवढं का माझ्याने करता येईल तेवढं नक्कीच करेल. मुळात ही भावनाच खूप महत्वाची आहे, हा विचार खूप महत्वाचा आहे आणि या नोटवर आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.